ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगली जिल्हा परिषद निकाल 2026 सांगलीतील पहिला निकाल हाती रोहित पाटलांच्या उमेदवाराने उधळला गुलाल। सांगलीमध्ये पक्षीय ताकदीचा विचार करता भाजपने सर्वाधिक 50 गटात आपले उमेदवार उभे करून आघाडी घेतली आहे, तर शिवसेना शिंदे गट 32 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट देखील 32 गटात ताकदीने उतरले होते। मिरज आणि वाळवा या दोन तालुक्यात सर्वाधिक प्रत्येकी 11 गट असून या ठिकाणचा निकाल जिल्ह्याच्या सत्तेची गणिते ठरवण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे। जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुख्य सामना असला तरी काही तालुक्यात अंतर्गत संघर्ष देखील तीव्र होता। खानापूर आणि आटपाडी सारख्या भागात भाजप आणि शिंदे गटात थेट लढत होत होती, तर तासगावमध्ये दोन राष्ट्रवादी आमनेसामने होते। राजकीय तज्ज्ञांच्या मते यावेळी सांगलीमध्ये काही ठिकाणी तिरंगी तर काही ठिकाणी दुरंगी लढत चुरशीची होणार आहे। यावेळच्या निवडणुकीत सर्वाधिक महत्त्वाची बाब म्हणजे जिल्हा परिषदेच्या सत्तेची सूत्रे पुन्हा एकदा महिला राजकडे जाणार आहेत। अध्यक्षपद पुढील 2.5 वर्षांच्या कालावधीसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत। यामुळे सर्वच प्रमुख पक्षांनी जिल्हा परिषदेत आपले वर्चस्व राखण्यासाठी कंबर कसली असून महिला उमेदवारांच्या निवडीवर विशेष भर दिला आहे। त्याचबरोबर सांगलीतील पहिला निकाल हाती आला असून मांजर्डी जिल्हा परिषद निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोहन नाना पाटील विजयी झाले आहेत। सांगली जिल्हा परिषदेत काँग्रेसने खातं उघडलं आहे। पलूस तालुक्यातल्या कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश लाड विजयी झाले आहेत। ऋषिकेश लाड काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांचे भाचे आहेत। जत तालुक्यातल्या जाडर बोबला जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराने खातं उघडलं। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सावित्री तमनगौंडा रवी पाटील विजयी झाले आहेत। येलूर जिल्हा परिषद मतदारसंघ भाजपच्या हर्षला राहुल महाडिक विजयी झाले आहेत। सांगलीतील पहिल्या तासाभराचं चित्र समोर आलं आहे। खानापूर पंचायत समितीच्या 8 गणात सर्व जागात शिंदे शिवसेना आघाडीवर। सांगली जिल्हा परिषद 61 गट निवडणूक निकाल आणि आघाडी पाहूया। भाजप 12 जागांवर, राष्ट्रवादी अजित पवार गट 4, शिवसेना शिंदे 4, काँग्रेस 6, राष्ट्रवादी शरद पवार गट 8, शिवसेना ठाकरे गट 1। सांगली 10 पंचायत समिती 122 गण आणि पाहुयात आघाडी। भाजपा 16, राष्ट्रवादी अजित पवार गट 8, शिवसेना शिंदे गट 8, काँग्रेस 12, राष्ट्रवादी शरद पवार 9, शिवसेना ठाकरे गट 1। त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील येलूर जिल्हा परिषद गटातील भाजपच्या हर्षला महाडिक आघाडीवर आहेत। कामेरी जिल्हा परिषद गटातील भाजपचे जयराज पाटील आघाडीवर आहेत। त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गटात उद्धव ठाकरे सेनेचे अभिजित पाटील देखील आघाडीवर आहेत।